जेवणाच्या ताटामध्ये असा पदार्थ असेल ना तर भाजीची गरजच नाही। मग करायचं काय, तव्यावरती आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडंसं तेल घालून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच तव्यावरती कच्चे टोमॅटो घातलेले आहेत। टोमॅटोचे आपले 2 भाग करून छानपैकी आपल्याला खरपूस होईपर्यंत याला आपण भाजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, ते सुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। सगळं थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमधून सगळं साहित्य हे वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला शेंगदाण्याचं सगळं मिश्रण घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे। मीठ घालून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आता एकदमसुद्धा बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरट ठेवायचं आहे, कारण की ही चटणी आपण टोमॅटोची तयार करणार, खायला ना अतिशय टेस्टी लागते। चटणी आपली इथे वाटून झालेली आहे। आता आपण याच्यावरती फोडणी तयारी करून घ्या। तर तेल इथे गरम करून घेतलेलं आहे, जिरं घालायचं आहे, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला 2 लाल सुक्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत, थोडंसं हिंग घालायचं आहे, कढीपत्ता, 2 चमचे ओलं खोबरं आणि त्यानंतर आपल्याला चटणीवरती घालायचं आहे। मस्त एकदम चटपटीत चटणी लागते। चटणीवरती थोडासा लिंबू पिळायचा आहे, म्हणजे चटपटीत चटणी आपली तयार झाली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा। थँक्यू।